मसवडमध्ये प्रचाराचा धुरळा उडालाय आणि घरोघरी जाऊन मतदार कार्यकर्ते हे आहेत जे प्रचार करतात. आताच आपण प्रभाकर देशमुख यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की ही निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली आहे. आपल्यासोबत या बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी आहेत. काय सांगाल या व्यापाऱ्यांचं काय ठरलंय? ह्यावेळेस परिवर्तन 100% आहे आणि हे लाट आता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता बघायचं विकासाची कामं म्हटली तर समोरच गटर बघा, म्हणजे गटर आहे का नाही हे कळतच नाही. मेन रस्त्याची गटर आहे, गल्ली बोळात काय असेल मग ह्याचा विचार करा. म्हणजे माणसांनी कसं जगावं? अन्न वस्त्र निवाराचा अजून पूर्ण नाही झाला तर विकास कावा म्हणायचा याला? जर ह्याला विकास म्हणायचं तर मग काय करायचंय? जनतेने किती सोसून घ्यायचं? आता बदल आहे तर आहेच, यंदा बदल होणारच. मसवडची बाजारपेठ ही या 12 वाड्या 12 खेड्यातली मोठी बाजारपेठ आहे. व्यापारी वर्ग मोठा आहे. या व्यापारी वर्गांच्या प्रश्न काय आहेत आणि त्यांनी आता काय ठरवलंय? उलट बाजारपेठ वाढाय पाहिजे, ती त्या हिशोबाने न वाढता स्लो झालेली आहे. मग ह्याच्यावर केव्हा लक्ष येणार? आणि नुसतं पाणी धरून मुद्दा चालणार नाही. ह्याला बरेच काही विषय आहेत की इथं नोकऱ्या वाढल्या पाहिजे, उद्योगधंदा वाढला पाहिजे. हे केव्हा वाढणार? आमची पिढी संपली, ह्याच्या आधीच्या पिढ्या संपल्या, अजून जसे तसेच आहे. हे केव्हा बदलणार? त्यासाठी आम्ही ह्या इलेक्शन मध्ये रस्त्यावर स्वतः उतरलोय. बदल झालाच पाहिजे. 2 तारखेचं नंतरचं चित्र कसं असेल ते तुम्ही बघचालच. आणि 100% कार्यक्रम चांगला होईल. आणि जनसामान्यांच्या हातात सरकार जात आहे, त्यामुळं सगळे कामं, सगळे रस्ते, पाणी, गटारी, तुमचे व्यवसाय धंद्याला सगळे मार्ग चांगले होतील.